कमी प्रॉडक्टमध्ये बिगिनरसाठी मेकअप कसा करायचा. अगदी हार्डली 2 प्रॉडक्ट आहेत ज्यामध्ये मेकअप होणार आहे. ॲक्च्युली झालं असं की माझ्या एका छोट्याशा जी सबस्क्रायबर आहे, छोटी आहे ती, तिनं मला मेसेज केलेला, म्हणजे कॉमेंट केलेली की "दीदी प्लीज बिगिनरसाठी काहीतरी सांग ना, मेकअप कसा करायचा, स्टेप बाय स्टेप सांग." आणि मला अगदी माझे कॉलेजचे दिवस आठवले. म्हणजे आम्ही पण असं सर्च करायचो की कॉलेजचे इव्हेंट्स असतील, सॅडी डे असेल किंवा टीचर्स डे असेल, कसा मेकअप करायचा. तेव्हा ना ते प्रॉडक्ट्सचे नावही माहिती नसायचे, कशाला काय म्हणतात तेही माहीत नसायचं आणि उगाचच आम्ही असं सर्च करत बसायचो. खूप कन्फ्यूज व्हायचं. आता सगळं एवढं छान छान प्रॉडक्ट आलेले आहेत. 1-2 प्रॉडक्टमध्ये तुमचा जे मेकअप होऊन जातो. एवढे मस्त प्रॉडक्ट्स आहेत. चला आता मग सुरू करूयात. मेकअप बॉक्स तयार आहे. ओके, हा माझा मेकअप किट आहे किंवा माझा मेकअप बॉक्स आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हा आकाराने मोठा दिसतो, पण याच्यात हार्डली ना 4 ते 5 प्रोडक्ट आहेत. कारण मला नाही वाटत की बिगिनर्ससाठी खूप मोठ्या प्रोडक्ट्सची काही गरज असेल, कारण ते खूप सुरुवातीचा काळ असतो आणि त्यात जितके कमी तुम्ही प्रॉडक्ट यूज कराल तितकं ते छान पण दिसतं. आणि तुम्ही ज्या ठिकाणी जाणार असता, म्हणजे कॉलेज असेल, एखादी छोटी मोठी पार्टी असेल, इव्हेंट असतील कॉलेजमधले, तर त्यासाठी एवढ्याशा प्रॉडक्टमध्ये अगदी छान आणि 4 ते 5 तास टिकणारा मेकअप सहज होऊ शकतो. तर जास्त वेळ न घालवता मला असं वाटतं आपण मेकअपला सुरुवात करूयात. फेस वॉश करून आली आहे आणि आत्ता सध्या माझ्या चेहऱ्यावरती कुठलाही मेकअप नाही आहे किंवा कुठलाही प्रोडक्ट मी लावलेलं नाही आहे. तर मेकअप करण्याआधी असं मळकं घामाचं तोंड घेऊन यायचं आणि मेकअप करायचा असं करायचं नाही. पहिल्यांदा फेस वॉश यूज करायचा, छान क्लीन करायचा फेस आणि मगच त्यावरती मेकअप करायचा. ओके, फेस वॉश केला आणि लगेच मेकअप लावायला घेतला असंही करायचं नाही. आधी सुरुवातीचा काळ हा स्किन प्रिपरेशनसाठी द्यायचा. म्हणजे आधी स्किन प्रिपेअर करायची. मग कोणत्या गोष्टींनी स्किन प्रिपेअर करू शकतो आपण, तर मॉइश्चरायझर असेल, सनस्क्रीन असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा यूज करायचं म्हणजे मॉइश्चरायझर. या ठिकाणी मी पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर हे यूज करते. मला हे खूप आवडतं कारण हे इतकं लाईट आहे. तर या ठिकाणी मी आधी मॉइश्चरायझर लावून घेते. तुम्ही सकाळीसाठी जर मेकअप करत असणार तर अर्थात सनस्क्रीन इज मस्ट. सनस्क्रीन लावायचीच. इथे मी डमडॉकची 4% नायसिनेमाइड विथ SPF 50 ही सनस्क्रीन यूज करते. तुम्हाला सूट होणारी कुठलीही सनस्क्रीन यूज करू शकता. जितके लाईट वेट तुमचे प्रॉडक्ट असतील, जितके लाईट असतील ना ते, तितकं चांगलं. ओके, आता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आपलं लावून झालं आहे, म्हणजेच आपली स्किन मेकअपसाठी आपण प्रिपेअर करून घेतली. पण याचा अर्थ असा नाही की हे 2 प्रोडक्ट्स वापरल्यानंतर लगेच मेकअप करायचा. लगेच मेकअप करायचा नाही, कारण त्यांना स्वेटिंग होतं. खूप लेयर्स एकामागे एक होतात. त्यामुळे जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की मेकअप करता करताच घाम येतो. तर त्यातली ही एक चूक आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओनंतर बघायला विसरू नका. तर येस, आता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून झालंय. आपण एक 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक घेऊयात. ओके, मी 10 ते 15 मिनिट म्हणजे वेट केलंय आणि या मधात ना हे सगळे जे प्रॉडक्ट आहेत, म्हणजे मॉइश्चरायझर असेल, तुमचं सनस्क्रीन असेल, हे सगळं छान सेट झालंय. माझा चेहरा ड्राय नाही आहे कुठेच आणि तरीसुद्धा हे जे प्रॉडक्ट्स आहेत ना ते आता आपण म्हणूयात की मुरलेत छान. ओके, आता स्किन पूर्ण तयार आहे मेकअप करण्यासाठी. हा व्हिडिओ बिगिनर्ससाठी आहे, त्यामुळे मी कुठचेच हेवी प्रॉडक्ट्स वगैरे देणार नाहीये. या ठिकाणी मी स्विस ब्युटीचं जे आहे प्रायमर फाउंडेशन हे यूज करणार आहे. ॲक्च्युली हे फाउंडेशन नाही आहे, आपण जसं BB क्रीम, CC क्रीम वगैरे असतं ना, अगदी तसं आहे हे. खूप हेवी नाही आहे हे, त्यामुळे आपण डेली मेकअपसाठी हे इतकं छान आहे, यूज करू शकतो. आणि मला असं वाटतं हे यूज केल्यानंतर आणि दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज नसते. तुमचं वय लहान असतं, त्यामुळे तुम्हाला कन्सिलर, करेक्टर या सगळ्या भानगडीत पडण्याची सुद्धा गरज नाही. त्यामुळे
हे तुम्ही वापरून बघायला काही हरकत नाही. आणि हां, हे जे प्रॉडक्ट्स मी जे सांगते हे माझ्या स्किन टाईपला सूट होणारे प्रॉडक्ट आहेत, त्यामुळे मी हे वापरते. तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार जे सूट होतात ते तुम्ही यूज करू शकतात. बरं, आता ह्या क्रीमची जी माझी शेड आहे ही 05 म्हणजे मीडियम बेज ही माझं शेड आहे. तुम्हाला तुमच्या स्किनच्या शेडनुसार तुम्हाला प्रॉडक्ट खरं तर यूज करायचं आहे. असंच उगाचच गोरा मेकअप, पांढरा असं काही करायचं नाहीये. खूप विचित्र दिसतं ते. त्यामुळे तुमच्या स्किन शेड आधी बघा कोणता आहे, त्यानुसार ते घ्या. इथे ब्लेंडर यूज नाही करत आहे मी, कारण हे जे क्रीम आहे हे इतकं लाईट वेट तर आहेच आणि खूप इझी टू ब्लेंड आहे. म्हणजे हाताने सुद्धा एकदम इझिली होतं. मेकअप करताना कान सोडायचे नाहीत. तुम्ही बघू शकता. आणि काहीच गरज नाही असं वाटतं की झालाय मेकअप इथेच. इतकं छान, म्हणजे मी म्हणणार नाही की फुल कव्हरेज देतं, पण डेली मेकअपसाठी हे आणि बिगिनरसाठी एवढं कव्हरेज पुरेसं आहे असं मला वाटतं. आणि नॅचरल दिसतं. मी ह्याच्या प्रेमात आहे. मला प्रचंड आवडते. इतकं लाईट वेट आहे आणि हे अजिबात हेवी वाटत नाही. मला आवडलंय, अर्थात सगळ्यांना आवडेल असं नाही. इकडे आय होप तुम्हाला दिसत असेल, उलट दिसतंय का, कारण मी समोरून हे करते. बरं ठीक आहे, मी इथे कुठेतरी फोटो देईल त्याचा. बरं, आता क्रीम तर लावून झालंय. मग आता हे लॉक तर करायला पाहिजे, कारण आधी आपण मॉइश्चरायझर लावलंय, सनस्क्रीन लावलंय, मग एक क्रीम पण लावली आहे. मग हा जो मेकअप आहे तो लॉक तर व्हायलाच पाहिजे. त्यामुळं मी इथे मेबलिनचं हे कॉम्पॅक्ट आहे ते यूज करत आहे. मी फक्त टॅप टॅप करते बस, अजून काहीच नाही. घासायचं नाहीये बिलकुल, नाहीतर मेकअपचा जो बेस होता तो कम्प्लीट हल्ला जाईल. चुकूनही गळा आणि कान विसरायचे नाहीत, त्यांना घेऊनच जायचंय बरोबर. जो टी झोन आहे म्हणजे नाकाच्या इथला भाग असेल, ओठांच्या वरचा, कपाळ, इथे जास्त कॉम्पॅक्ट लावू शकता, कारण तिथेच घाम आपल्याला जास्त येतो. बस दॅट्स इट. मेकअप माझा तयार आहे. हा पण तरी काहीतरी थोडंसं मिसिंग वाटतं ना, ते म्हणजे काजळ. आणि माझा फेवरेट मेकअप प्रोडक्ट म्हणजे लिपस्टिक. याच्याशिवाय मेकअप अधुरा आहे असं मला वाटतं. तर येस, ओके. ही लिपस्टिक ना ॲक्च्युली मला गिफ्ट आलेली आहे. येस, आणि मेकअप तयार आहे. मी 2 मिनिटात अशी आवरून येते आणि फायनल लुक आपण बघूयात. ओके, येस. आणि फायनल लुक हा असा आहे. मला असं वाटतं की अगदी 2-3 प्रोडक्टमध्ये आपण मेकअप केलेला आहे. मेकअप आहे हा 4 ते 5 तास इझिली जातो. खूप मोठं फंक्शन असेल, जवळचं आहे, घरातलं आहे, जास्तीचा मेकअप, हेवी मेकअप हवाय, तर येस, त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल. तो सुद्धा मी सांगेल कसा बनवायचा. तो सुद्धा मी सांगेल की कसा मेकअप करायचा. तर येस, जर मेकअप आवडला असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि खास मी माझ्या एक छोट्याशा सबस्क्रायबरसाठी हा मेकअप तयार केला आहे, मेकअप लुक तयार केला आहे. आज सगळंच चुकतंय. तर तू सुद्धा सांग मला मेकअप कसा वाटला, तुला याचा फायदा झाला का ते सुद्धा सांग. आणि येस, खूप खूप प्रेम. थँक्यू सो मच.